1 लिटर दूध घेतलेलं आहे दही बनवायसाठी। ते तापून घेतलं आणि कोमट झालेलं आहे। त्याकरता मी आता 1 चमच त्याच्यामध्ये दही टाकणार आहे। आणि असं हलवून घेणार आहे पूर्ण। मिक्स झालेलं आहे। आता हे रात्रभर मी दही बनवायला ठेवणार आहे। नमस्कार, शोभा आई आपल्या किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी श्रीखंड बनवणार आहे। हे दही मी बनवलेलं आहे। दही खूप चांगलं जमलेलं आहे। बाजारातलं दही नाही घेतलं, हे घरी बनवून घेतलेलं आहे। मला घरचं दही खूप आवडतं। श्रीखंड बनवायसाठी आता मी दहीतलं पाणी काढून घेणार आहे आणि हा पतला कपडा घेतलेला आहे। तुम्ही दुसरा भी कपडा घेऊ शकता पातळ। आता मी पाणी काढणार आहे दहीतलं। याच्यामधलं पाणी काढणार आहे आणि हे पाणी फेकून देणार नाही। हे पाणी मी याचा दही आपलं कढी बनवणार आहे। हे पाणी खूप चांगलं असतं। आता हे कपड्याने मी बांधून घेणार आहे। गाठ मारून घेते याला। असंच आता मी 4-5 घंटे फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे। हे मी 5 घंट्यापर्यंत हे फ्रीज मध्ये ठेवणार आहे। हे दह्यातलं पाणी याच्यामध्ये निथरून जाणार असं करताना। 5 घंटे झालेले आहेत। हे पनीर तयार झालं की नाही बघून घेऊया। तयार झालेलं आहे पनीर। हे बिलकुल असं निघलेलं आहे। याला बारीक करून घ्या। याला आता घोळून घेऊया। हे याच्यामधलं जर पाणी नाही निघलं तर तुम्ही वजन ठेवून पण त्याच्यामधलं पाणी काढू शकता। याला मऊ मऊ याला करून घ्यायचं आहे। साखर मी 4 चमच टाकत आहे। फुल भरून 4 चमच घेतलेली आहे साखर। तुम्हाला जर कमी वाटली असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त। याच्यामध्ये विलायची टाकली याच्यामध्ये कुटून। एक चमच गरम दुधामध्ये केसर टाकलेला आहे
मी हे टाकते याच्यामध्ये. टाकून घेतलेलं आहे. श्रीखंड तयार झालेला आहे. खूप छान.